नमस्कार ताई, नमस्कार सर. काय नाव आहे तुमचं? शारदा संतोष हां, कोणत्या गावचे आहे? आडा आडा भारत चक्राबाद तालुका. बरं, तर आपला कशा पद्धतीने ह्या ठिकाणी बचत गटाचं स्टॉल आहे आणि उमेद अभियानचं, तर माहिती मिळाली कुठून मिळाली, कोणातर्फे माहिती मिळाली? आमच्या प्रभागावरून माहिती मिळाली. बरं, किती वर्षापासून गट चालवता तुम्ही? 2 वर्ष. गटाच्या तुम्ही सदस्य आहे का? अध्यक्ष आहे. अध्यक्ष. ग्रामसंघ अध्यक्ष सुद्धा आहे हां, आणि गटाचा अध्यक्ष पण आहे. बरं, आता तुम्ही जे पूर्ण साहित्य विक्रीसाठी ठेवलेलं आहे, तर याच्यामध्ये काय काय आहे? नेमकं हे साहित्य बनवलं कशा माध्यमातून, काय काय वापर केलेला आहे? 1 मिनिट. या ठिकाणी शेतकऱ्याची म्हणजे जुनी 10-15 वर्षापूर्वी जे शेतकरी आपल्या जीवनामध्ये म्हणजे शेतीच्या उपयोग, धान्य नेणे, कापूस नेणे, या सर्व गोष्टीसाठी उपयोगात अवजारं नेण्यासाठी ज्याची वापर करायचा ज्या वस्तूचा, त्याला म्हणतात ती गाडी बैल. आणि ही गाडी बैल आहे या ठिकाणी अशा पद्धतीने. तर आपण या ठिकाणी एक दिवाण पण आहे छोटासा, इथे पाळणा पण आहे, म्हणजे पूर्ण घरगुती साहित्य जे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. ताई, आपण ही जी गाडी बैल आहे ती कशी तयार केलेली? याचा जी बैलगाडी आहे सर, ही सागाच्या लाकडापासून बनलेली. सागाच्या लाकडापासून आम्ही सागाच्या लाकडाचा वापर केलेला आहे. हां, आणि हे सगळ्या महिलांची कारागिरी, म्हणजे एक कारागीर लावलेला आहे. त्यांनी ही बैलगाडी आम्ही त्यांच्याकडून तयार करून, आम्ही बचत गटाच्या महिलांनी कारागीर लावून बैलगाडी तयार करून घेतलेली. आणि याच्यात जी बाकीची कारागिरी हे सगळी महिलांची. हे जे कलर लावणे, हे जे छोटे छोटे याच्यात ते कुंदने, पितळी, मणी आहे, ती सगळी कारागिरी महिलांची. कलर त्या गाडीची किंमत किती आहे? या गाडीची किंमत आम्ही 2500 रुपये लागलेली. मोठ्या गाडीची आणि छोट्या गाडीची 1100 रुपये. या गाडीची 2500 रुपये किंमत आहे. म्हणजे शेती संबंधित जे काही अवजारे असेल, शेती साहित्य, ते हाताईने आपल्याला या ठिकाणी प्रदर्शनामध्ये मांडलेले आणि दाखवलेले, म्हणजे अशा पद्धतीने. आणि हा जो पाळणा आहे तो पाळणा पण सागाच्या लाकडापासून बनवलेला आहे. बरं, हा ह्या वस्तू म्हणजे आपल्या घरात शोभेच्या वस्तूसाठी आम्ही बनवले, आपल्या घरात शोभेसाठी ठेवल्या जातात. आतापर्यंत किती ठिकाणी तुम्ही जाऊन आल्या, स्टॉल लावलेले आहे? म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येच, काही अदर जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलेले आहे? सिल्लोड तालुक्यामध्ये पण केला आहे सर आम्ही प्रदर्शन. बरं, चालेल. धन्यवाद ताई.